नमस्कार सर्वांना, आर.व्ही.डी. मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी.ई.टी. परीक्षा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी विचारली, काय म्हणून ओळखली जाते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारा या नावाने ओळखली जाते। प्रश्न क्रमांक दुसरा काय विचारलाय, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2 राहील। तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पुण्यामध्ये विचारले, आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 1 राहील। पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज त्यांनी स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 भारतमाला परियोजना ही एक संकल्पना आहे, यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 3 रोड आणि महामार्ग प्रकल्प। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय, व्हाईट वॉश हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? व्हाईट वॉश एक शब्द आहे, तर तो कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 1 राहील। व्हाईट वॉश हा शब्द क्रिकेट या खेळासंबंधीचा तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 6 काय विचारलाय, खडकामधील खनिजाचे विघटन होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्षय होय? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खडकामधील खनिजाचं विघटन होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्षय होय? तर याचं योग्य उत्तर काय राहील तर रासायनिक अपक्षय होय, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 काय विचारलाय, भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली सर्वात लांब पुळण, याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक मरीना ही भारतामधली सर्वात लांब या ठिकाणी पुळण आहे। प्रश्न क्रमांक 8 काय विचारलाय, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? ग्रामीण वस्तीमध्ये कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? बघा, सोपा प्रश्न आहे, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी प्राथमिक या प्रकारचा व्यवसाय असतो। प्रश्न क्रमांक 9 काय विचारलाय, सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे उपयुक्त असते? सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे उपयुक्त असते? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचं योग्य उत्तर काय असेल, सुती कापड या ठिकाणी दमट हवामान या ठिकाणी महत्त्वपूर्ण असलेलं हवामान आहे। प्रश्न क्रमांक 10 काय विचारलाय, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका या ठिकाणी केव्हा पोहोचली होती? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल, 9 जानेवारी सन 1982 अंटार्क्टिका या ठिकाणी भारतीय पहिली तुकडी ही पोहोचली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, आपल्याकडे महा-टी.ई.टी. परीक्षा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, CDP असेल, परिसर अभ्यास असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामाजिक शास्त्र, आपल्याकडे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। बघा, जर कोणाला खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, भारतीय हरित क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय हरित क्रांतीजनक असे खालीलपैकी कोण आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील। डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत। प्रश्न क्रमांक 12 काय विचारलाय, 19 जुलै सन 1969 देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, सन 19 जुलै
सन 1969 देशामध्ये बघा एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 13 पहा काय विचारलाय, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय, अल्प मुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? अल्प मुदतीच्या कर्जाला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? अल्प मुदतीच्या या ठिकाणी पीक कर्ज असे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 15 पहा काय विचारलाय, मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 16 पहा काय विचारलाय, कोकण किनारपट्टीच्या समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात? कोकण किनारपट्टीच्या समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 त्यांना खलाट या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक 18 पहा, चेकमेट बघा ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे? चेकमेट बघा सोपा प्रश्न आहे ना. चेकमेट बघा चेकमेट बघा बुद्धिबळामध्ये असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 19 बघा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी नदी आहेत आणि शहर आहेत, म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. गोदावरी नदी नाशिक बघा बरोबर आहे. बिंदुसरा बीड या ठिकाणी बरोबर आहे. गोदावरी नांदेड बरोबर आहे. तर इंद्रायणी अहमदनगर या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा गोबीचे वाळवंट विचारले, कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. गोबीचे वाळवंट बघा चीन या देशामधलं वाळवंट आहे. विषय क्रमांक 21 बघा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चले जाव चळवळ सन 1942 बरोबर आहे. असहकार चळवळ सन 1920 बरोबर आहे. पुणे करार सन 1932 बरोबर आहे. सविनय कायदेभंग चळवळ सन 1935 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. सविनय कायदेभंग चळवळ सन 1930 या ठिकाणी चळवळ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक 22 पहा काय विचारले, राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा म्हणजे दयेचा अधिकार प्राप्त आहे? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा कलम 72 बघा हे राष्ट्रपतींच्या बघा माफीचा अधिकार म्हणजे दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केलेली आहे. विषय क्रमांक 24 पहा काय विचारलाय, पाचगणी बघा हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 25 पहा काय विचारलाय, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 26 बघा काय विचारला, क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर काय असेल? वातावरणामधला बदल. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 27 बघा बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे? बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे का? सन 1764 मध्ये बक्सारची लढाई ही झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 28 बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा कापूस बघा यांच्यामध्ये तंतुमय मूळ असतात. विषय क्रमांक 29 बघा दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा आपल्याकडे प्रश्न झाला होता, दाजीपूर बघा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा ते गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक 30 बघा कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी काय आहे? कॉपर सल्फेट बघा यांचं मराठी नाव खालीलपैकी काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. कॉपर सल्फेटचं मोरसूद हे त्यांचं मराठी नाव आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा कुंभार्ली बघा हा घाट कोणत्या शहरांना जोडणारा घाट आहे? कुंभार्ली हा घाट कराड ते चिपळूण बघा यांच्या दरम्यान कुंभार्ली घाट लागतो. प्रश्न क्रमांक 32 बघा काय विचारलाय, मुर्हा, मेहसाणा, सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत? मुर्हा, मेहसाणा, सुरती या ठिकाणी बघा हे कशाच्या जाती आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? म्हैस यांच्या या ठिकाणी जाती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा शहर आहे आणि बघा फळ आहे, म्हणजे या ठिकाणी कोणतं ठिकाण या ठिकाणी फळांसाठी प्रसिद्ध आहे? बघा अलिबाग बघा हे ठिकाण आलिंगनासाठी प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. सांगली बघा हे शहर द्राक्ष, बरोबर आहे. वसईची केळी, बरोबर आहे. बघा राजेवाडी बघा हे ठिकाण अंजीर या फळासाठी ते प्रसिद्ध, म्हणजे संत्री या ठिकाणी चुकीची जोडी आहे. अंजीर बघा राजेवाडी हे ठिकाण अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? वाक्य जोडणारा. वाक्य जोडणारा काय असतो? बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय? उभयनवी अवयव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा बलाचं एकक आपल्याला ओळखायचं आहे. बलाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा बलाचं एकक बघा न्यूटन. ऑप्शन क्रमांक बलाचं या ठिकाणी एकक आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला, सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र होय? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं शास्त्र आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ॲनाटॉमी बघा या शास्त्रामध्ये सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचार, सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे? सेन्सेक्स बघा हे खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 राहील, शेअर बाजार निर्देशांक आहे सेन्सेक्स. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, आगा खान कप कोणत्या खेळासंबंधीचा कप आहे? आगा खान बघा हा कप कोणत्या खेळासंबंधीचा कप आहे? तर तो हॉकी या खेळासंबंधीचा कप आहे. विषय क्रमांक 39 पहा काय विचारलाय, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा आनंद यादव झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक 40 पहा काय विचारलाय, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताच्या या ठिकाणी पहिले गृहमंत्री होते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले? राजवाड्यांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कोलकाता बघा हे शहर राजवाड्यांचे शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना विचारली खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर 26 जानेवारी सन 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक, राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? राष्ट्रपतींना पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा राष्ट्रपतीला पदावरून कमी करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, पंतप्रधान हा कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान हा कोणत्या सभागृहाचा नेता असतो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंतप्रधान बघा हा लोकसभेचा या ठिकाणी नेता असतो. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये विचारले विधानसभेच्या सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती? महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या सदस्याची एकूण संख्या 288 आहे. संवाद कौमुदी बघा या पाक्षिकामधून सतीप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले? संवाद कौमुदी बघा या पाक्षिकामधून बघा विचारले सतीप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? बघा संवाद कौमुदी बघा हे पाक्षिक कोणाचं आहे? तर राजाराम मोहन राय यांचे या ठिकाणी हे पाक्षिक आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सतीश धवन बघा हे अंतराळ केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सतीश धवन अंतराळ केंद्र हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, मालदीव बघा खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये? मालदीव विचारलाय खालीलपैकी कोणत्या समुद्रामधला देश आहे मालदीव? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल? मालदीव बघा हा हिंदी महासागर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामधला अग्रेसर जिल्हा कोणता जिल्हा आहे? दुग्ध उत्पादनामध्ये बघा कोल्हापूर जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये बघा या ठिकाणी अग्रेसर असलेला तो जिल्हा आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 51 काय विचारलाय,
खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? खालीलपैकी कोणता बघा पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? काच, शिसे, बर्फ, पॅराफिन. बघा याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, बघा परिसर अभ्यास असेल, मराठी व्याकरण असेल, CDP असेल, सामाजिक शास्त्र असेल, बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपल्या PDF मध्ये अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF व आतापर्यंत झालेल्या सर्व टी-टीचे मागील प्रश्नाचे PDF पण त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल फक्त आणि फक्त 299 मध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.